महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आजच म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी झालेला सकाळ सत्रातील इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माध्यम यामध्ये गणित आणि मराठी पेपर 1 या पेपरची सर्व उत्तरे पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्र हो, आजचा पेपर जर पाहिला तर विद्यार्थी किंवा 5वीच्या इयत्तेचा विचार करता पेपरची काठिण्य पातळी थोडीफार होती. दरवर्षीच असे प्रश्न असतात, परंतु यावेळेस थोडे कॅल्क्युलेशनात्मक जो दर्जा आहे तो नक्कीच वाढवलेला आहे. त्यामुळे निकाल पण टफ लागू शकतो. नक्कीच तत्पूर्वी पाहूयात आपण आजचा पेपर आणि त्याची उत्तरसूची लगेच. आपला सेट कोणताही असेल तर त्या सेटवर सुरुवातीला पेपरवर सिस पेन्सिलने उत्तराला टिक करून घ्या. त्यानंतरच OMR शीटवर तुम्ही उत्तर कन्फर्म करा. सुरुवातीला सर्वांनी आपला पेपर सेट कोणताही असेल, A असेल, B असेल, C असेल किंवा D असेल, कोणताही सेट असेल तर सर्वप्रथम उत्तराला टिक करून घ्या आणि त्यानंतरच मग आपला पेपर सोडवायला सुरुवात करायची आहे. आणि तुम्हाला किती गुण मिळाले, किती प्रश्न बरोबर आले हे पण कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर आजचा जो या ठिकाणी माझ्याकडे पेपर आहे तो आहे पेपर सेट A. तर सेट A मधील या ठिकाणी आपण सर्व 75 प्रश्न मराठी आणि गणित समजून घेऊयात. तर पहा, दिलेला जो पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरवले. तर त्याचा मराठीमध्ये अचूक शब्द आहे पर्याय क्रमांक 1 क्षणचित्रे. आपण पाहत आहात 5वी शिष्यवृत्ती परीक्षा (2026) पेपर 1 मराठी व गणित. यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील अर्थाची मन पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. तर याचं योग्य उत्तर आहे दुहेरी बोलाची कवडी मोलाची. म्हणजे जे दुहेरी बोलतात त्यांची जे मोल आहे ते अगदी कवडी मोल असतं, म्हणून दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या व्यक्तीला काहीही किंमत नसते. त्यानंतर पुढील शब्द आहे पाणी. या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर याचं उत्तर आहे मेदिनी. पर्याय क्रमांक 4 मेदिनी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आणि या ठिकाणी याचं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे. तर उत्तर आहे माणिक बंडोजी बहमभट. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, यामध्ये प्राणी आणि पिल्ले यांच्या जोड्या लावायच्या होत्या. तर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला. तर सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये जर आपण पाहिलं, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अब्जावधी फुलामध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते. तर अब्जावधी फुलामध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कमळ. खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कसर, कासरा, काळजी आणि कृत्रिम. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द निवडायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेळसांड. हा जोडशब्द नाही. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10. अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यात बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर शोभिवंत असं घर म्हणजे घर बांधले. तर याचं योग्य उत्तर आहे टुमदार. पर्याय क्रमांक 3.
यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 ते 13. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर 7 लिहिलेलं आहे, पण याचं उत्तर आहे 6. त्याचं कारण असं आहे, सिंहगड आणि कोंढाणा हे 2 नावं एकाच गडाला आहेत, त्यामुळं 6 गडांना भेटी दिली. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे नामवंत उद्योगपती. पर्याय क्रमांक 3. नामवंत उद्योगपती होते. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शनिवारी. कारण ही बातमी आलेली आहे दिनांक 21 तारखेला रविवारी आणि त्याच्या आदल्या दिवशी सांगता झालेली आहे म्हणजे शनिवार. तर असे फसवे प्रश्न बरेचसे होते, काळजीपूर्वक ज्यांनी सोडवलेत त्यांना नक्कीच चांगले गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढे आहे मराठी कविता. या मराठी कवितेचा जर आपण विचार केला तर पहिला प्रश्न आहे, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? तर पर्याय क्रमांक 3 वरून. यानंतर प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आहे, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विमान पांढऱ्या शुभ्र ढगातून प्रवास करते. तर हे जुळत नाही. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? तर याचं उत्तर आहे सौंदर्य. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, परिजात या फुलझाडासोबत रंगीत कारंजे देखील बसवलेत. तर या ठिकाणी नामांची संख्या विचारलेली आहे, तर एकूण नामांची संख्या या ठिकाणी येते 8. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 4 हाहाकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळे ऐकू शकले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुसक लिंगी. खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4 आहे सोहम चहा पिणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 21. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? तर याचं उत्तर आहे संयोग चिन्ह. पर्याय क्रमांक 3. चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे संयोग चिन्ह. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. यानंतर प्रश्न क्रमांक 22. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झेंडू फुटणे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 आणि 25 संवाद. तर या संवादावरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 7 व्यक्तींनी भाग या ठिकाणी घेतला असावा. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 आणि 25. चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? तर याचं उत्तर आहे 14 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला. प्रश्न क्रमांक 25. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. तर हा जो संवाद घडलेला आहे ही वेळ सकाळी 11 वाजायची होती. पर्याय क्रमांक 2. ही वेळ 11 वाजायची होती. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न आहे मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या ही गणित, सामान्य ज्ञान व समाजशास्त्र विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न,
एकूण विद्यार्थ्यापैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24%. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न खरोखर विद्यार्थ्याच्या क्षमतेपेक्षा अवघड होता, कारण याचं उत्तर शोधणं किंवा उत्तर काढणं त्याचे आयडियाज विद्यार्थ्यांना 5वीच्या वर्गामध्ये तर नाहीत. त्यामुळे असे काही प्रश्न होते जे म्हणजे दिसायला सोपे होते, परंतु ते विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार किंवा अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी थोडे अवघड होते. आणि असे असतातच, स्पर्धा परीक्षेमध्ये असे 4-2 प्रश्न असणारच. यानंतर पुढचा प्रश्न आहे, उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते, विजया दररोज 1.25 तास योगासने करते, तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7.5 तास. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, एका भ्रमरध्वनी विक्रेत्याने 48,48,000 रुपयांना 48,48,000 रुपयांना खरेदी केलेला भ्रमरध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला, तर भ्रमरध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4,25,000 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधा, जिला 6 ने निशेष भाग जाईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये 27,301 क्रमांकापासून 27,385 या क्रमांकाच्या नोटा आहेत. या बंडलमधील 27,336 क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या, तर विश्वासकडील त्या नोटांच्या बंडलमधील किती रक्कम शिल्लक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1,500 रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 आहे, दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या बेरजेची निमपट किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 34,348. त्यानंतर एक पदावली दिलेली आहे, या पदावलीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, दिलेल्या उदाहरणामध्ये स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? तर स्टारच्या ठिकाणी असेल 7. पर्याय क्रमांक 2. आयुष एका मिनिटामध्ये 125 मीटर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 240 सेकंद. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 38, एका गावामध्ये पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1,400 आहे, त्यात 560 पुरुष असतील, तर स्त्रियांची संख्या पुरुषाच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर याचं उत्तर आहे स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा 20% जास्त आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1,080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास रुंदी किती असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 60 मीटर. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, 1, 7, 5, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 88,751. 6 दशक गुणिले 5 शतक बरोबर किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 300 शतक. 3005 वजा चौकटी बॉक्स बरोबर, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1,815.7.
तर सर्वांना या ठिकाणी हे उत्तरं चेक करायचे आहेत, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये टिक करून घ्यायचे आणि त्यानंतर मग OMR वर आपल्याला चेक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 43, 4 तास 35 मिनिट अधिक 3 तास 25 मिनिट बरोबर किती? तर याचं उत्तर आहे 8 तास. त्यानंतर पुढील प्रश्न, अपूर्णांकाचा योग्य चढता क्रम लावा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45, 3 तास चालणारी एक परीक्षा 14:30 संपली तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्यान्हपूर्व 11:15. दसा दसे 7% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये, तर मुद्दल किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 47, खालील आकृतीमध्ये तयार होणाऱ्या विशाल कोनाची संख्या लघु कोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14. यानंतर पुढील प्रश्न, एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च आला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी असल्यास प्रत्येकी खर्च किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2020 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, सानियाने दुकानदाराकडून 80 रुपये प्रति किलो दराने 15 किलो तांदूळ, 42 रुपये प्रति किलो दराने 5 किलो साखर व 170 रुपये प्रति किलो दराने 2 किलो शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदाराला 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यास दुकानदाराने तिला किती रुपये परत करेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. पुढे 240चे 35% म्हणजेच पर्याय क्रमांक 3 84. पुढे 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 140. यानंतर पुढील प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती आहेत? तर याचं उत्तर आहे 16. पर्याय क्रमांक 4. 45.25 याचं योग्य वाचन पर्याय क्रमांक 4 45.25. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 54, 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार व 35च्या सर्व विभाजकाच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1177. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 55, एका मिठाईच्या खोक्यात 17 किलो 250 ग्रॅम मिठाई होती, त्यातील 13 किलो 750 मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर शिल्लक किती राहिली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 किलो 500 ग्रॅम. यानंतर त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या 2 बाजूची लांबी समान आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20.5. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57, एका बागेमध्ये 2060 फुलझाडे आहेत, तर गुलाबाचे शेकडा किती झाडे आहेत? याचं उत्तर आहे 35%. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 58, प्रश्न क्रमांक 58 मध्ये जर आपण पाहिलं, 94,431 मधील दशक स्थानच्या अंकाची किंमत तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 59, एक पुस्तकाची छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील? तर ग्रोस मध्ये जर पाहिलं तर याचं उत्तर येतं 4 ग्रोस. पर्याय क्रमांक 4. अमोलने एक सायकल 7,980 रुपयाला विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत पर्याय क्रमांक
2 9,030 रुपये. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, एका आयताची व चौरसाची परिमिती समान असून जर आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 14 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ काढा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 256. खालील वजाबाकीमध्ये चौकट आणि त्रिकोण याची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर चौकोट आणि त्रिकोण यामध्ये याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 63. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 2/7 विद्यार्थी बसने, 3/11 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी पायी येतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 408 विद्यार्थी पायी येतात. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. आकृतीत इष्टिका चित्तीच्या QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 JPJMS, म्हणजे हा समोरचा. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. 10,800 रुपयेचे दशादशे 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 वर्ष. किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये झाली. तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 59 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. 7/11 मधून किती वजा केले असता वजाबाकी 3/7 येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 16/77. यानंतर पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. 24,500 प्लस 825 अधिक 8,500. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 33,075. प्रश्न क्रमांक 69. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्येची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्येची बेरीज यातील फरक किती आहे? तर हा फरक येतो 220, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, 120 या संख्येच्या सर्व विभाजकाची संख्या किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16. पुढील प्रश्न आहे, आकृतीमध्ये छायांकित भाग जो आहे त्याचा सममूल्य अपूर्णांक, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 72. तर डेसिमीटरचं हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 आहे, जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयाला खरेदी केल्या, वाहतुकीसाठी 500 रुपये. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 250 रुपये तोटा. आणि एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौसेमी आहे. लांबी 30 मीटर असेल, रुंदी 30 असेल तर लांबी किती? तर याचं उत्तर आहे 35 मीटर, पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न आहे 49चं लेखन, पर्याय क्रमांक 3. व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या. सर्व उत्तरं आधी पेपरवर टिक करून घ्या आणि मग त्यानंतर तुमच्या उत्तर सूचीमध्ये OMR वर आपण चेक करायचं आहे किती उत्तर बरोबर आले हे पण आपण सांगू शकता.